हॅलो नमस्कार, मी वर्षा नगर चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे। तर आता मी निघाली आहे खडकीला स्कूलमध्ये श्रुतीच्या थोडं मीटिंग होती माझी। तर खूप गरमी होत होती, खूप ऊन, कारण की 11 वाजलेले, खूपच ऊन लागत होता। तर खडकीला मी मीटिंगसाठी काही थोडंसं ॲडमिशन बाबत काही इश्यूज होते, तर ते क्लिअर करण्यासाठी गेलेले। तर चला मी तुम्हाला स्कूल दाखवते खडकीचं। तर खडकीमध्ये आर्मी कॅम्प एवढा मोठा आहे ना की म्हणजे मला असं वाटतं स्कूल यायला मॅक्झिमम 15-20 मिनटं बाकी असतात, तिथनंच पूर्ण आर्मी कॅम्प सुरू होतो, क्वार्टर्स असतात। तर इथे मी स्कूलमध्ये पोहोचलेली आहे। तर हा स्कूलचा बाहेरचा एरिया आणि हा स्कूल आहे श्रुतीचा, खूप सुंदर आणि खूप असं सायलेंट आहे। अजिबात असं गाड्यांचा आवाज नाही, कसलाच असं म्हणजे डिस्टर्ब करण्यासारखी कोणतीच अशी गोष्ट नाही आहे, खूप सायलेंट आहे। तर हा स्कूल आहे। तर इथे मी डायरेक्टली अजून काही पॅरेंट्स होते ज्यांना इश्यू होते, तर इथं आम्ही डायरेक्टली मीटिंग झाल्यावरच आपण भेटूया। स्कूलमध्ये कळतच नाही कुठे जायचं। इथे कॅन्टीन होती, पण माझ्या लक्षात होतं कॅन्टीन नंतर पुढे स्कूल म्हणजे तिचा क्लासरूम होता। तर इथे हा जो पूल आहे ना, तो म्हणजे इंग्रजांच्या काळातला पूल आहे आणि हा हा ट्रेनचा प्लॅटफॉर्म आहे। तर हा एक इंग्रजांच्या काळातला आहे, म्हणजे तिथपासून बांधलेला अजून जसंच्या तसं आहे। तर गुड न्यूज अशी आहे की आपल्या फॅमिलीमध्ये अजून एक मेंबर जॉईन झालेला आहे आणि ते म्हणजे टस्की। तर ही माझी टस्की आहे। तर मी जस्ट आता आपल्या घरी येऊन तिला 2च दिवस झालेले आहेत। तर कसं वाटलं मला सांगा, कशी वाटली। तर ह्याच्यातून अजून भरपूर 2-3 कलर होते, पण मला हा कलर जरा खूपच अट्रॅक्टिव्ह वाटला। त्याच्यानंतर तिला घरी आणली। मग घरी आल्याच्यानंतर ती थोडीशी जराशी घाबरलेली, तिला कळत नव्हतं की मी नेमकं म्हणजे कुठे आली। तिला 1 महिन्याची बरोबर ती। तर इथे घरी आल्यावर तिला खायला वगैरे आम्ही सगळं दिलं व्यवस्थित, तिची सगळी तयारी केलेली ती यायच्या आधीच। सगळं ते फूड कंटेनर वगैरे मी घेऊन ठेवलेलं आणि मग दुपारनंतर ती थोडं कम्फर्टेबल झाली आणि मग एकटीच खेळत होती, पाहू शकता तुम्ही। आणि आता ह्याच्या पुढे आपल्या टस्कीसोबत आपले भरपूर व्हिडिओ येणार आहेत। तर मला अजून मी खूपच कन्फ्यूज आहे, मला सांगा फक्त की हिचं टस्की नाव ठेवायचं का सिम्बा नाव ठेवायचं, कारण की मी आधी ठरवलेलं की सिम्बा ठेवूया, पण नंतर जी आपल्या टस्कीची जी फर्स्ट ओनर होती तिने टस्की म्हणून तिला नाव ठेवलेलं। तर ती टस्कीला थोडं रिॲक्ट करते, तर मी म्हणले की काय ठेवायचं तर तुम्हीच सांगा। दोन्ही नाव खूप छान आहेत। तर इथे खूप दमलेली ती खेळून तर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये झोपत होती। तर माझ्यासाठी पण ते नवीन होतं म्हणून मी थोडंसं कॅप्चर केलं। खूपच थकलेली खेळून आणि त्यात गाडीचा प्रवास म्हणजे मी जेव्हा घेतली तेव्हा ती रायगडला होती, रायगडवरनं पुण्याला आली। तर ते गाडीचा एवढा प्रवास त्याच्यानंतर आल्याच्यानंतर इथे थोडीशी अनकम्फर्टेबल झाली, पण दुपारनंतर ती व्यवस्थित कम्फर्टेबल फील करत होती। आणि आता व्यवस्थित संध्याकाळची वेळ, संध्याकाळचा टाईम आहे हा, संध्याकाळी मस्त खेळत होती ते बघा। आणि आर्यन तिला खूपच छान म्हणजे आर्यनसोबत तिचं छान जमलं आहे, व्यवस्थित तिला खेळवतो, तिला व्यवस्थित इकडे तिकडे हे करतो। आधी माझं डिसिजन नव्हतंच की आपण एखादी कॅट, ती पण पार्शियन, तर ही कॅट पार्शियन आहे, तर कॅट आपण घेऊ किंवा नाही का हे करू, तिला ॲडॉप्ट करू शकतो। तर असं माझ्या डोक्यात कधीच काही नव्हतं, पण श्रुती ऐकतच नव्हती, मम्मा घेऊ आपण। तर माझी मावशी आहे ना, तर म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा आहे ना जय म्हणून, तर त्याच्या फ्रेंडच्या घरी असे म्हणजे बेबीज झालेले, तर त्याने मला सांगितलं दीदी असं आहे, तर म्हणलं आपल्याला एक पाहिजे। मग 1 महिना झाल्याच्या नंतर आम्ही तिला कालच घरी आणली। तर आता आपल्या कॅटसोबतच, कारण की नाव अजून कन्फर्म नसल्यामुळे मी टस्की म्हणू का सिम्बा म्हणू मला कळत नाही आहे। तरी माझ्या तोंडातनं दोन्ही नावं येतात, दोन्ही छान नावं आहेत, तरी पण तुम्ही एकदा कमेंट करून सांगा मला। आणि ह्यांना नाही का म्हणजे खूप छान अशी सवय असते, टॉयलेट लागली ना की ते इथं तिथं करतच नाही, डायरेक्ट टॉयलेटमध्ये जाणार, व्यवस्थित टॉयलेट वगैरे करून व्यवस्थित येणार, स्वच्छ वगैरे होऊन, आणि मग छानपैकी खेळणार, परत झोपणार। आणि हे थोडा लेझी कॅट असतात, त्यामुळं पार्शियन थोडा लेझी कॅट असल्यामुळे त्यांना झोप जरा जास्त असते। तर इथे पाहू शकता तुम्ही आर्यनसोबत खूप छान ती कम्फर्टेबल असते, खूप छान खेळते ती।
अजून लहान आहे, 1 मंथ बेबी म्हटल्यावर ते अजून काही गोष्टी तिला कम्फर्टेबल व्हायला थोडं टाईम लागणार आहे. तरी पण भरपूर ती म्हणजे लवकर रिकवर झाली इथे येऊन. मला असं वाटलं की लगेचच ती कम्फर्टेबल नाही होणार, पण नाही, खूप छान लवकरच तिने ह्या इथला वातावरण, इथला क्लायमेट हे केलं तिने. तर इथे फोन आलेला, तर माझ्या कानात हेडफोन होते, तर त्याचे आजोबा फोनवर बोलत होते, माझे पप्पा. तर आर्यन फोनवर हेडफोन घालून बोलत होता. नाही तर तुम्ही म्हणाल हेडफोन घातलाय कानात, तर नाही, फोन आलेला मग पप्पांचा आणि मी व्हिडिओ काढत होते. तर हे बघा, ह्याला म्हणतात नखरे. दुपारी झोप आली म्हणून छोटा फॅन लावला आणि मस्तपैकी ताणून दिलं तिथंच, हे बघा. आणि मग बरोबर ती 2 वाजता काहीतरी झोपली ना, ती 4 वाजताच उठली. आणि कोणत्याही कॅटला ना गरमी खूप जाणवते, त्याच्यामुळे ना तुम्ही कॅटला व्यवस्थित फॅन खाली ठेवत जा. तर हे बघा, इथे मस्तपैकी स्क्रॅच कार्डवरती झोपली येते. तर हे कॅटसाठीच असतं, जी त्यांची नखं असतात ना, ते जी हॅबिट असते नखं मारण्याची ना, ते ह्याच्यावरती ते नखं, हे हॅबिट त्यांची निघून जाते असं म्हणतात. तर मी मागवलं, पण खरंच कालपासून ती खूपच अशी स्क्रॅच कार्डवरती नखं मारत होती. तर ही हॅबिट निघून जाते. आपण जेव्हा हात वगैरे पुढं करतो ना, आपल्याला नखं मारते ना, ती हॅबिट असते ना, ती हॅबिट ह्या कार्डमुळे निघून जाते. तर हे आता यूट्यूबला बघितलेलं म्हणून मी म्हटलं की बघावं घेऊन काय होतं आहे. तर बघू आता, अजून तरी लहान आहे, अजून एवढं हिला कळत नाही नखं मारायचं, पण बघू पुढे. तर हे सगळं मी ब्लिंकिटवरनं मागवले. आणि हा जो पट्टा आहे गळ्यातला जो घातला आहे, तो मल्टी कलरमध्ये आहे, तो पण ब्लिंकिटवरनंच मागवला. आणि जे मगाशी फूड कंटेनर होतं, ते फूड कंटेनर देखील मी ब्लिंकिटवरनंच मागवलेलं. तर ह्या स्क्रॅच कार्डवरती ती छानपैकी असं बेड समजून मस्तपैकी झोपते त्याच्यावरच. तर आता आपल्या व्हिडिओमध्ये आपले एक फॅमिली मेंबर अजून एक वाढलेला आहे, त्याच्यामुळं आता ह्याच्यापुढं आपली टस्की, आपला सिम्बा ह्याच्यापुढे येणार आपल्या व्हिडिओमध्ये. आणि हा ब्रश आहे, जो मी मॉर्निंगला रोज तिला म्हणजे हे करते, कारण की हा ब्रश थोडंसं जी केसं असतात ना, ते केसं म्हणजे व्यवस्थित कसं आहे, इकडे तिकडे झोपल्यावरती ते केसं गळण्यापेक्षा नाही, मॉर्निंगला ब्रश मी दिवसातनं 1 ते 2 वेळेला ब्रश फिरवते तिच्या ह्याच्यावर ना, केसांवर ना, कारण की म्हणजे केसं बरोबर ते ब्रश ना, जे केसं गळणारे असतात ना, ते ब्रश घेऊन येतो त्याच्यासोबत. तर इथे नखरे बघा, TV बघते रात्री. तो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि आपल्या सिम्बा किंवा आपल्या टस्की कशी वाटली, आपला न्यू फॅमिली मेंबर आहे, तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि आपल्या न्यू फॅमिली मेंबरसोबतच.